एक महत्वाचा कॉल होता मॅनेजमेंटकडूनच, म्हणून खास करून मी कॉल तो रिसीव्ह केला होता. येस. तर मित्रांनो, म्हणजे जस्ट तुमच्याबरोबर कनेक्ट राहणं आणि या ठिकाणी ज्या काही घडामोडी चालू आहेत, पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी चालू आहेत. आणि लवकरच आपण सगळेजण बाहेर पडण्यासाठी, बाहेर पडण्याचं म्हणजे काय करायचंय, तर बाहेर म्हणजे बाहेर कुठं नाही पडणार आपण, तर आपल्या लोकांचं जे आत्ता जे वातावरण तयार झालेलं आहे, की लोकांच्या मनामध्ये भीती आहे, हे सिस्टम रन होईल का नाही, पुढे जाऊन काय होणार आहे. आणि त्यात आपले विरोधक म्हणा, आपले कॉम्पिटिटर्स किंवा आपल्यावरती जळणारे, आपल्या मास्टर फ्रँचायझीवरती जळणारे काही मंडळी आहेत, ही लोक अजून त्याच्यात आगीत तेल ओततायत. बरोबर. म्हणून आपल्याला कनेक्टेड राहणं गरजेचं आहे, म्हणून खास करून ही मीटिंग घेतलेली आहे. म्हणजे माझ्याकडे आज तरी तुम्हाला द्यायला असा स्पेशल मेसेज नाही, पण संडेपर्यंत तुमच्यासाठी एक कॉन्क्रीट म्हणजे जो पुढचा प्लॅटफॉर्म तयार होईल, एकदम कॉन्क्रीट पुढचा सगळा रोडमॅप पुढच्या 6 महिन्याचा आपल्याला आगस्ट सरांकडून मिळेल. त्यांच्याच तोंडून ऐकण्यात सगळेजण उत्सुक आहेत. कारण माझा चेहरा पुन्हा 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 पुढे आहे. आता लोक कंटाळेत. त्याच्यामुळं नवीन चेहरा अपेक्षित आहे. आगस्ट सर किंवा आणखी इतर डायरेक्टर्स पैकी कुणीतरी लीड करावं. तर नक्कीच पुढच्या मीटिंग पासून तशाच गोष्टी होतील. पण मलाच राहत नाही, खरं सांगतो. तुम्हा लोकांबरोबर कनेक्टेड जर नसेल, तर मला पण इकडे बेचैन व्हायला लागतं. कारण फील्डवरती नेमकं काय चाललंय, मार्केटमध्ये काय घडामोडी आहेत, ह्या सगळ्याच गोष्टी इकडे मला सुद्धा प्रेशराईज करत असतात. म्हणून मी स्वतःहून निर्णय घेतला की तुमच्याबरोबर आज संवाद साधणं गरजेचं आहे. आता खरं तर क्वेश्चन आन्सर इथे हँडरेज केलेत बरं का काही लोकांनी. पण त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आज तरी माझ्याकडे नाहीये. कारण सगळ्यांची मागणी जी आहे ती म्हणजे प्रॉफिट सोडा, किंवा काही लोकांचं इमर्जन्सी फंड सोडा, किंवा आमची लोक त्रास देणार आहेत त्यांना पैसे द्या, अशाच मागण्या जास्ती आहेत. पण जो काही डिसिजन होणार आहे तो सगळ्यांसाठी होणार आहे. टोटल सगळ्यांसाठी, म्हणजे टोटल टोटल कम्युनिटीसाठी डिसिजन होणार आहे. त्यामुळं स्पेशल मागण्या सध्या तरी पूर्ण करू शकत नाही आपण. आज की डेट में कोई स्पेशल अगर डिमांड रहेगा तो वो हम नहीं पूरी कर पाएंगे, क्योंकि जो भी हम पॉलिसी डिजाइन करने वाले हैं वो सबके लिए होना जरूरी है, सभी क्लाइंट के लिए। और खास करके जो नए क्लाइंट हमारे साथ जुड़े हुए हैं लास्ट 7-8 महीने से, मीन्स अक्टूबर नवंबर दिसंबर जनवरी फरवरी मार्च अप्रैल, इन लोगों को प्रायोरिटी देना इम्पोर्टेंट है। उन लोगों का प्रिंसिपल वापस जाना सबसे ज्यादा इंपॉर्टेंस है, क्योंकि पहले वाले लोगों ने प्रॉफिट लिया है, कुछ ना कुछ तो बेनिफिट हुआ है। जो लोग 1 साल से है, 1 साल के पहले जो लोग हैं, उन लोगों को प्रॉफिट वगैरह अच्छा मिला है। बहुत सारे लोगों का, लगभग 50% लोगों का प्रिंसिपल के ऊपर प्रॉफिट मिल गया है उनको। तो पहले ये नए लोग जो है, जिनकी वजह से आप लोगों को डिस्टरबेंस आ रहा है, वही लोगों को ज्यादा परेशानी है या पैनिक सिचुएशन है, क्योंकि उनको प्रॉफिट ही नहीं मिला कुछ, इसलिए। फिर भी हम दो चार क्वेश्चंस यहाँ पे देखते हैं क्या है क्वेश्चंस।